आपल्या गावचे सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील आणि कविताताई भगत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच या ठिकाणी आताच उपस्थित असलेल्या सुरुवात करायची ते देणगीसाठी आजपासून सुरुवात केल्यानंतर ते जेव्हा परिपत्रक वगैरे छापला जाईल त्यानुसार मग गावात ते परिपत्र घेऊन फिरायचंय आणि ती किंमत म्हणजे ती निघल जी 50च नाही अजून आपण आर्किटेक्ट लिहिलेलं नाही त्याप्रमाणे जो येईल त्याच्या खर्चाच्या 50% रक्कम होईल जेव्हा आपण बिल तोडायला घेणार आहे त्याच्या नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. आज आमच्या वेताळ मंदिर म्हणजे हा वेताळ मंदिर आहे, जरीमरी आई मंदिर. आमच्या मंदिराचं म्हणजे मंदिर नवीन बांधायचं आहे, जीर्णोद्धार म्हणून आज इथं आम्ही सगळे गावकरी जमणार आहोत आणि मंदिरासाठी देणगीचा आजचा कार्यक्रम आहे मोठा एकदम. तर तुम्ही राज चॅनलवरती मजा करू, बघू आपण कोण येतात आहे, किती मोठी लोक आहेत आपली गावातली, सर्व येतील इथं. मग त्यांच्याकडून काय ती माहिती घेऊ, चला. देणगीसाठी आपल्याला सुरुवात करायची. सुरुवात करायची ते देणगीसाठी आजपासून सुरुवात केल्यानंतर ते जेव्हा परिपत्रक वगैरे छापला जाईल त्यानुसार मग गावात ते परिपत्र घेऊन फिरायचंय आणि त्यानुसार प्रत्येक घरात जाऊन वर्गणी गोळा करायची. तो निधी कमीत कमी 50 लाखाचा अंदाज आहे की 50 लाख आपल्याला जमलं पाहिजे. त्यापैकी 25 लाख जेव्हा आपल्याला निधी गोळा होईल त्यावेळेला हे मंदिर बांधण्याची सुरुवात करायची. तोपर्यंत नाही. आता ज्याला कोणला स्वेच्छेने किंवा म्हणजे वर्गणी द्यायची असेल, देणगी द्यायची असेल ती त्याप्रमाणे त्यांनी पुढे येऊन वर्गणी सुरुवात करावी. मंदिराची किंमत म्हणजे ती निघल जी 50च नाही अजून आपण आर्किटेक्ट लिहिलेलं नाही त्याप्रमाणे जो येईल त्याच्या खर्चाच्या 50% रक्कम होईल जेव्हा आपण बिल तोडायला घेणार आहे त्याच्या अगोदर नाही. कारण 10-20 लाख झाले ना, तोडून ना पसारा घालून ठेवायचं नाही. आणि ज्याला देणगी ज्याचं 11,000 रुपये देणगी असेल त्याचं बोर्डावर नाव येईल. याच्यावर किती 11,000 पासून सुरुवात आहे, त्याच्यातून किती पण द्या असं. यासाठी सर्वांनी सहकार्य करून जास्तीत जास्त निधी कशी आपल्याला प्राप्त होईल यासाठी सहकार्य करायचं आणि आपल्या वरतीवर जास्तीत जास्त निधी कशी आणता येईल यासाठी पण प्रयत्न करायचा. आणि आपण प्रत्येकासाठी पावती पुस्तक टाकणार आहे. पावती पुस्तकामध्ये 25 पावती असतील, प्रत्येकाने एक पुस्तक घेणं तर त्याच्याकरता तेवढी जबाबदारी असेल तर ती रक्कम आणून देणं बस धोरण. आपल्या वेताळेश्वर आणि जरीमरी मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील आणि कविताताई भगत माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच या ठिकाणी आताच उपस्थित असलेल्या उपसरपंच दीपाली यांच्या उपस्थितीत तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण श्रीफल वाढवून ह्या देणगीसाठी जमण्यासाठी देणगी गोळा करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांना प्रवृत्त केले, सर्व आवाहन केले. यशवंत पाटील सांगितल्याप्रमाणे 50 लाखापेक्षा जास्त आपल्याला निधी लागू शकतो, बजेट लागू शकतो, परंतु आम्ही बजेट काढलं नाही. आणि मागे ठरल्याप्रमाणे आपण एकूण बजेटच्या 50% रक्कम झाल्यानंतरच आपण मंदिर बांधायला सुरुवात करायची. आणि यासाठी सर्व गावकऱ्यांनी, सर्व मंडळीने, त्याचबरोबर आपले जे कोणी हितसंबंध बाहेर असतील, ज्याचे नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, इतर गावोगावी असतील, त्यांच्याशी संपर्क साधून ही आपण देणगी जमा करायची आहे. म्हणून सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपली यथाशक्ती आपण करालच, परंतु आपण देणगी रूपाने आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांकडं ही देणगी जमा करायची, यांच्या सविस्तर सांगायचं कशा प्रकारे आम्ही बांधणार आहोत, काय करणार आहोत, कुठे नाव द्यायचं, कशा प्रकारे नाव द्यायचं, असं सांगितल्यानंतर तो माणूस तयार होतो. मी आतापर्यंत जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचा
हे केले सांगून ठेवले लोकांना, माझ्या मित्रमंडळींना, तर त्याप्रमाणे आपण देखील आपल्याप्रमाणे सांगून ठेवा आणि कधी जायचं ते पण त्याच्यानंतर ठरवू. कारण सगळ्या पत्रिका वाटल्याशिवाय आपण जायचं नाही बाहेर, आधी गावात नंतर बाहेर करायचं. अशा प्रकारे आपण ठरवूया. सर्वांच्या सहकार्याने हा मंदिर आपण उभारूया अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय वेताळ देव. नमस्कार मित्रांनो, आता आमची मीटिंग झालेली आहे. पूर्ण मस्त अशी मीटिंग झाली. आता देणगीचा म्हणजे असं हे करणार आहेत की पूर्ण गावकर किंवा गाव बाहेरचे पण असे लोक असतील त्यावेळी मंदिराला मदत करतील. त्यांनी आपलं कोणगाव गावाचा इथे जरीमरी आहे मंदिर आहे, वेताळ मंदिर, तिकडे येऊन गणेश पाटीलांना भेटा आणि त्यांच्याशी देणगीचा विचारून घ्या तुम्ही. चला मित्रांनो, आपल्या मस्तपैकी वेताळ मंदिराची मीटिंग संपलेली आहे. पूर्ण असा प्रोग्राम झालेला आहे पूर्ण. आम्ही जातो घरा. आता पुढे बघू आपल्या मंदिराचा काम चालू करायचं. मग चलो चाललो आता घरा. चला बाय.